मी आज आलोय या वाशिम शहरामध्ये। आमचे मित्र नागेश गंगावणे हे एक इन्स्टार आहेत, सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांच्या हॉटेलला आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे। नागेश गंगावणे शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट व शिव नाश्ता सेंटर इथलं कढी आणि खिचडी या भागात या हॉटेलचे फेमस आहे। एक चांगले सोशल मीडियाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करण्याचं काम नागेश गंगावणे यांनी केलेलं आहे। ते चळवळीतले आमचे फार जुने सहकारी आहेत। खूप वर्षानंतर त्यांची आणि माझी आज बऱ्याच दिवसानंतर भेट झाली, म्हणून त्यांना भेटून प्रचंड आनंद झाला। त्यांनी आमचा आदर सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे थँक्स करतो, आभार मानतो। आणि एक सामान्य घरातला पूर्ण नागेश गंगावणे आज त्यांनी सोशल मीडियामध्ये तर आपलं वस्तू तयार केलं, लाखोमध्ये त्यांचे व्ह्युअर्स आहेत, त्यांचं फॅन फॉलोईंग मोठं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय पण या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद त्यांच्या व्यवसायाला मिळतोय। त्यांची स्टोरी किंवा त्यांचा जो प्रवास आहे हा सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे। ग्रामीण भागातल्या पोरांनी काय करावं, काय सुचत नाही पोरांना आता काय व्यवसाय करून नोकरी करून, पण त्यांनी एक आदर्श ग्रामीण भागातल्या पोरांसाठी घडवून दिलेला आहे। नागेश गंगावणे सारखे जे युवक आहेत, जे धडपडत आहेत, काही करू पाहत आहेत समाजामध्ये, अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी नागेश गंगावणेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि त्यांच्या अडीअडचणीच्या काळात ते जेव्हाही कॉल करतील किंवा जेव्हाही मला मेसेज देतील तेव्हा अर्धरात्री धावून येण्याची आमची तयारी आहे। मी त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी ही हॉटेल भाड्याने घेऊन हॉटेल चालवतात जागा घेऊन आणि आलेल्या इन्कममधून यावर्षी मुलांना स्कूल बॅग, वही, पेन हे सुद्धा देणार आहेत 500 मुलांना आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपण वाढवणार आहे। ही सामाजिक दायित्वाची भावना, यांच्याकडे पैसा खूप लोकांना नाही पण दानच खूप लोकांकडे कमी आहे। तर नागेश गंगावणे यांच्याकडे दानच आहे, समाजाचं मी काहीतरी देणं लागतं ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे। आपण लहान असताना ज्या आपल्याला भोगावं लागलं त्या लहान मुलांच्या वाट्याला शिक्षणाच्या बाबतीत भोगू नये अशी त्यांची भावना आहे, म्हणून त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला त्यालाही आमच्या मनापासून शुभेच्छा। चलो